हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? होप्स तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ आवडत असतील. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज माझे लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. सो हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण की आम्ही चाललेलो आहोत देवदर्शनाला. देवदर्शनाला कुठे? तर आम्ही चाललेलो आहोत काळूबाईला. मी, प्रफुल्ल, मल्हार, रोहन दादा आणि प्रथमेश दादाची पूर्ण फॅमिली. सो आम्ही चाललेलो आहोत काळूबाईला. त्याआधी आमचे एक फ्रेंड आहेत जे भोरला राहतात, प्रथमेश म्हणून. सो त्यांच्या गावी आम्ही आधी जाणार आहोत आणि सकाळी अंघोळ वगैरे करून मग आम्ही जाणार आहोत काळूबाईच्या दर्शनाला. ॲक्च्युली आता रात्रीचं निघालेलो आहोत आणि देवदर्शनाला जायचं म्हणजे व्यवस्थित अंघोळ वगैरे करून जायला हवं. म्हणून प्रथमेश दादाच्या घरी जाऊन फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून मग आम्ही तिथून काळूबाईच्या दर्शनाला जाणार आहोत. आणि त्याच्या घरापासून काळूबाईचं देऊळ हे फारच जवळ आहे. सो थोडंसं एक छोटीशी ट्रिप पण होईल आणि देवदर्शन पण होईल. सो या ह्याच्याने आम्ही निघालेलो आहोत. पण रस्त्यातून जाताना आमचा टायरची हवा गेली आणि त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झालं. सो टायर चेंज केलं पूर्णपणे. आम्हाला सुदैवाने कुठे पेट्रोल पंप मिळत नव्हतं, पण एका ठिकाणी मिळालं आणि तिथे आम्ही टायर वगैरे संपूर्ण सर्व चेंज करून त्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. थोडासा वेळ लागला याच्यामध्ये, 1-2 तास आमचे टायर ठीक करण्यातच गेले. पण सर्व सुदैवाने नीट होऊन आम्ही सकाळी पोचलेलो आहोत भोरला. आणि हे गावचं एकदम छान असं रम्य वातावरण आहे. पहाटेचं वातावरण आहे हे. आणि छान सुंदर असं पक्ष्यांचा आवाज, त्यानंतर सूर्याची किरणं वगैरे सर्व असं खूप प्रसन्न वाटलं. सकाळ सकाळ थोडंसं फ्रेश झालो, झोपलो वगैरे आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत. आता गावातच एक घर आहे, ते खेकडे विकतात. सो मी प्रथमेश दादांसोबत निघालेली आहे तेच खेकडे खरेदी करण्यासाठी, कारण की मग देवदर्शन वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट मुंबईच्या प्रवासाला निघणार आहोत. सो आम्ही सकाळीच घेऊन ठेवणार आहे हे मी. तर आता निघालेलो आहोत. घरापासून एकदम वॉकिंग 5 मिनिट्सवरती आहे त्यांचं घर. ते स्वतः सकाळी जाऊन पकडतात आणि कोणाला गावकऱ्यांना हवं असेल तर ते जाऊन त्यांच्या घरी घेतात. सो मीसुद्धा इथे आलेली आहे आता ते घेण्यासाठी. आणि छान असे स्वस्त दरामध्ये खूप सारे खेकडे, गावठी खेकडे मिळाले आणि मला तर खेकडे खूप आवडतात. त्यामुळे गावचे खेकडे तसेही आपल्याला सहजासहजी खायला मिळत नाहीत. मुंबईमध्ये येतात, आपल्या कोणी विकतात ते, पण गावची चव ही थोडी वेगळीच असते. आणि माझा काहीसा असा अवतार झालेला आहे एकदम, कारण की झोप थोडीशी घेऊन मी आता उठलेली आहे हे खेकडे घ्यायला जायचं म्हणून. तर या ताईंनी त्यांच्या घरातून खेकड्यांच्या 2 पिशव्या आणल्या होत्या आणि मला म्हणाल्या की तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही घेऊ शकता. सो मी थोडंसं व्यवस्थित पाहिले वगैरे, कारण की आपल्याला एवढं काही कळत नाही. सो तिकडच्याच त्याच तिथे राहणाऱ्या लोकांना विचारलं की कसं काय वगैरे, आणि त्यानुसार आम्ही घेऊन आलेलो आहोत आता हे खेकडे घेऊन झाल्यावर थोडा पुन्हा घरी जाऊन आराम केला. इथे छान घरासमोरच बदकं आहेत, तर ती थोडी पाहावीशी वाटली. आवाज करत होते खूप सारं आणि नंतर जाऊन शांत बसले. आता तयारी करून दर्शनाला निघणारच आहोत. पण हे जे काळूबाईचा व्लॉग जो मी केलेला आहे तो 4 पार्ट्समध्ये केलेला आहे. सो सर्व पार्ट्स पहा माझे आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. बाय बाय.